कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेतु ध्यान आवडे निरंतर हेतु ध्यान हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेतु ध्यान आवडे निरंतर हेतु ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित पद श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेतु ध्यान आवडे निरंतर हेतु ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेतु ध्यान आवडे निरंतर हेतु ध्यान हरी माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने हो पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हरी पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान
कुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सुख झाले हो साज विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आरुपा पालोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल विठ्ठल माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा साधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
दयावरी तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाची महादेव तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाची वापरू महादेवा विठ्ठल भरवा तुहा जय जय हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा भला संताचे बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती झाली संतांची पंगती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती राम कृष्ण नामे मोही प्रेमे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही प्रेमे राम कृष्ण नामे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही प्रेमे बर्वे मोही आदे संतादे संगति बर्वे भोजना निभूति बर्वे भोजना बड़े भोजन निभूति आदि संतादि संगति बड़े भोजन निभूति बड़े भोजन निभूति बड़े भोजन निभूति कबीर सार हाकाला कबीर सार हाकाला कबीर सार हाकाला तुका म्हणे आला कबीर सार हाकाला कबीर सार हाकाला कबीर सार हाकाला संताची संगती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती संताची पंगती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती बर्वे भोजना निभूती बार तुम्हारी बार आजी दिवस झाला आजी दिवस झाला आजी दिवस झाला आजी दिवस झाला आजी दिवस
झाले संताचे पंगती बरवे भोजन निभूती बरवे भोजन बरवे भोजन भोजन भोजन
आजी दिवस झाला, आजी दिवस झाला, धन्य सोनियाचा भला, झाले संतांचे पंगती, बर्वे भोजन निघुती. रामकृष्ण नामे बर्वी मोहियली प्रेमे, झाले संतांचे पंगती, बर्वे भोजन निघुती. तुका म्हणे आला, तुका म्हणे आला, तवी रसाळ हा काला, झाले संतांचे पंगती, बर्वे भोजन निघुती. देवादी देवा जगत्रय शिवा, देवादी देवा जगत्रय, देवादी देवा जगत्रय शिवा, देवादी देवा जगत्रय, हरि श्री केशवा विनंती मारी, हरि श्री केशवा विनंती मारी, हरि श्री केशवा विनंती मारी. देवानी तुझे वरणे गुणनामा, देवानी तुझे वरणे गुणनामा, देवानी तुझे वरणे गुणनामा, देवानी तुझे वरणे गुणनामा. ऐसे प्रेम काही करा, ऐसे प्रेम काही करा. तुम्ही विश्वनाथ दीनरंक म्यानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. श्री संतांची या माझा चरणावर साष्टांग हे काळी दंडावर, साष्टांग हे काळी दंडावर. सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु. आजी दिवस झाला, धन्य सोनियाचा भला, झाले संताचे संगती, बर्वे भोजन निघुती. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांच्या संगतीत होणाऱ्या काल्याचं महत्त्व आहे. विठ्ठला कोणत्याही सप्ताहाच्या शेवटी काला असतोच, पण या गावचा काला विशेष आहे. म्हणजे या गावच्या सप्त्याचा कालाचा शेवट या ठिकाणी या गावचं जे अधिष्ठान आहे सद्गुरू नारायण स्वामी त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी. माणसाची ओळख काही वेळेला गावावरनं होते. आपल्या भागामध्ये प्रसिद्ध नामदेव अप्पा, त्यांचं गाव पुढं असतं. या गावचे बबन महाराज हिंगणगावकर, मी स्वतः बंडा तात्या कराडकर. माणसाची ओळख त्याच्या गावावरनं होते. पण हे गाव असं आहे
या गावाची ओळख नारायण स्वामीच्या अखंड आहे. लक्षात ठेवा. कोणतं हिंगणगाव नारायण स्वामी म्हणले, हिंगणगाव कोणतं? नारायण स्वामीचं. लक्षात ठेवा. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये 3 गाव अशी आहेत. तीन गावं उत्तरेश्वर महाराज आमच्या भागात. एक गाव आहे नारायण स्वामीचं. कोणतं हिंगणगाव? नारायण स्वामीचं. दुसरं आहे वडगाव. कोणतं वडगाव? जयराम स्वामीचं. आणि तिसरी आहे निगडी. जयराम स्वामी कोणती निगडी? रंगनाथ स्वामीची. ही 3 गावं आहेत ना. या 3 गावाचा परिचय गावावरनं नाही, तिथं असणाऱ्या साधूवर नाही. लक्षात ठेवा. म्हणून नारायण स्वामी या गावचं अधिष्ठान आहे. त्या निमित्तानं त्यांच्या संगतीतला काला बघायचा आहे. संतांच्या संगतीतला. काय काही गोष्टी तुम्ही ठरवू शकत नाही. काही गोष्टी, पण काही गोष्टी आपल्याला ठरवता येतात. आपण जन्म घ्यायचा कुठं? ठरलंय का? नाही. कोणत्या गावात? नाही. ठरलंय का? कोणत्या घरात? ठरलंय का? कोणत्या कुळात? ठरलंय का? आईबाप कोण पाहिजेत? ठरलंय का? नाही. बहीण कोण असावी? ठरलंय का? भाऊ कोण असावा? ठरलंय का? तुलता कोण असावा? ठरलंय का? नाही. बायको कोण असावी? ठरलंय का? नाही. बायको कोण असावी हे आपल्या मनावर आहे. लक्षात ठेवा. तसं कोणाची संगत करावी आपल्या मतावर आहे. कोणाला मत द्यावं कोणाच्या मतावर आहे. आपल्या आता तुम्ही देऊन टाकले कोणाला कोणाला का होईना. कोणाच्या संगतीत जावं. लक्षात ठेवा. मित्र कोणता करावा आपण ठरवावं. धंद्यामध्ये पार्टनरशिप कोणाची करावी आपण ठरवावं. कोणाशी मैत्री करावी आपण ठरवावं. म्हणून तुकोबाराय सांगतात, दुर्जनाच्या संगतीमध्ये कधीच जाऊ नका. कधीच जाऊ नका अजिबात. एक मोठा अभंग आहे 6 चरणाचा. त्या अभंगाचा सुरुवात आहे दुर्जनाचा भला ठरव. बोला पुंडलिक दुर्जनाचे भय धरावे त्यापरी पिसाळल्यावरी भावे स्वान दुर्जनाचा भला नवे अंग संग बोलला असे त्याग देशात. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वला सवे देश. दुर्जनाची संगत कधीच करू नका. संसारी माणसाची कामापुरती करा. आपला संबंध एक केला पाहिजे, जास्त नाही. संसारी माणसाची घसट जास्त नसावी. कारण का खरं सांगा, तुम्ही प्रापंचिक आहात. तुम्ही एकमेकाला भेटल्यावर काय बोलता,
काय बोलता सांगा. रात्री शेखर महाराजांनी कोणता अभंग घेतला विचारता का तुम्ही? तुम्ही हेच विचारता मुलाचं लग्न जमलं का? नाही. मुलीचं लग्न जमलं का? नाही. सुनबाईला दिवस गेले का? नाही. नातवानं घराबाहेर हाकलून काढलं का? म्हणून तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलंय आमच्याकडं आल्यावर प्रपंचातलं बोलायचं नाही. नका मज पासी वधू प्रपंचाचे वधू प्रपंचाचे वधू प्रपंचाचे नका मज पासी वधू प्रपंचाचे वधू प्रपंचाचे नका मजपाशी. तुकोबाराय सांगतात माझ्याजवळ प्रपंचातलं बोलायचं नाही. मी 2 माणसं बघितली बरं का. एक मराठवाड्यात एक बागायतदार आहे मोठा, नाव माहीत नाही मला, मोठा बागायतदार आहे. त्यानं त्याची शेती बघण्यासाठी बरेच लोक येतात. त्यानं त्या मळ्यामध्ये लोकांना बसण्यासाठी बैठक केलेली आहे. एक झाड आहे, त्या झाडावर एक बोर्ड आहे, इथं आल्यावर राजकारणातलं बोलायचं नाही. आणि दुसरा मनुष्य अकलूज आहे, त्याचं नाव आहे सुरेश वाघदरे. त्यानं आंब्याची कलम करून मोठा झाला तो सुरेश वाघदरे. त्याच्याकडे गेलं ना की तो सांगतो राजकारण बोलू नका, बाकी काय बोला. असं आहे राजकारण. असं आहे राजकारण ज्याला चव अजिबात नसते पण सगळंही चांगलं लागतं, असं राजकारण आहे. वेदांत असा आहे उत्तरेश्वर महाराज कळत नाही पण ऐकाय बरा वाटतो. जाऊ द्या. आमच्या गुरुजींची सवय बरं का, संसारी लोक आले का नाही गुरुजी ज्ञानेश्वरी काढायचे. लोक बसणार 5 मिनटं, दादा जाऊ का? ते म्हणायचे यांना कटवायचं असलं ना त्यांच्याशी बोलू नका, लगेच कटतात. यांच्याशी बोलला की उठत नाहीत. नुसतं विचारा यांना, नुसतं विचारा भाऊसाहेब कसं काय चाललंय. सुरुवातच झाली. आता संसार नाम ग्रंथे प्रथमोध्याय. सुरुवातच झाली. काय काय सांगण्यासारखं नाही. मग सांगतोस कशाला? म्हणतो सांगण्यासारखं काय नाही आणि सांगितल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतो माहीत आहे का, महाराज लय कष्ट घेतले. तुम्ही काय म्हणता ते मी सांगतोय. तुम्ही काय म्हणता आमच्याकडं तात्या, ह्याचा अर्थ काय? कपड्यानं बाहेर हा, ह्याचा अर्थ काय? अंगावरच्या कपड्यांशी बाहेर पडलो होतो, एवढं उभं केलं. काय मागं मला माहीत काय केलं ते. हाडाची काढ, रक्ताचं रात्रीचा हाय का नाही पाड तुमच्या. आणखीन काय म्हणतात माहिती आहे का? आणखीन म्हणतात तात्या कुणाच्या वाळल्या पातोळ्यावर पाय दिला वलं कडवाळकीची आणलं ती काय सांगता येत नाही. म्हणून दुर्जनाची संगत कधी करू नका. प्रापंचिक लोकांची कामापुरती करा. जनदेव तरी पायाची पडावे बस. पण सज्जनाची संगत
सोडू नका, कोणतीही किंमत बघा, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी भक्त समागमे सर्वभावहारी द्वारी स्वामी त्याचे द्वारी संत समागम हरी हरे हरे त्याचे द्वारी संत समागम एका देवनी, कोणतीही किंमत मोजा पण तिथं थांबा. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुत्रं म्हटलेलं नाही तर बाप्पा, कुत्र्याच्या जातीतलं कुत्रा शब्द श्वान याती. कुत्र्याच्या जातीतलं म्हणजे काय, लाचार. कुत्रा लाचार आहे, किती बी हाकला परत येणारच, किती बी हाकला. त्याला कुत्रा म्हणतात. हाड म्हणलं की जेवायला लागलं की हाड म्हणतोय तर मग म्हणला दगड घे ग, घेतला दगड, असा आणला, काय काय करत गेलं. 5 मिनिटांनी परत चोरटे सुने मारियाले तारे मारियाले मारियाले तारे मारियाले तोरडे सुने मारियले टाळे केव करी परी न संडी चाळे. असं आहे. अजून आहे का, नुसतं लाचार नाही, जेवताना बघा तुम्ही कुत्र्याचं बघा, आपल्याकडे उभं राहतं. आपण ताटात हात घातला की खाली हात तोंडात नेला की त्याला म्हणायचं श्वान. कुत्र्यासारखं लापट व्हा, असं आहे. मान संसारात मागा, परमार्थात नाही. चाल दिली नाही, 7 दिवस सप्ताह होता, मला चालली नाही, परत त्या गावात जाणार नाही. मान परमार्थात आहे, लक्षात ठेवा. परमार्थात मान मागू नका. अभंग म्हणायला घेतला आणि म्हातारा घे, कसे पोरा टाळ खाली ठेव, परत देवळात आला नाही. म्हणला एकदा म्हातारं कावलं, परत देवळात पाय ठेवला नाही. म्हणलं बायको किती वेळा कावती, म्हणतो का घरात पाय ठेवणार नाही म्हणून. जाऊ द्या. म्हणून संताची संगत करा. का करा, का करा, झाले संताचे झाले संताचे संगत झाले संताचे संगते झाले संताचे संगते ताचे संगते झाले संताचे संगते झाले संताचे संगते झाले संताचे संगते सर्वे भोजन निवृत्ती झाले संताचे संगते झाले संताचे संगते सर्वे भोजन निवृत्ती सर्वे भोजन निवृत्ती झाले संताचे संगते झाले संताचे संगते
महापंगत झाले संतांचे पंगती. म्हणून चांगल्या पंक्तीला जा, लक्षात ठेवा. तात्या अजून ऐका राजाभाऊ, पंगत हा शब्द, पंगत फक्त आमचा आहे वारकऱ्यांचा, बाकीच्याने हा शब्द वापरू नये. दिंडी हा शब्द फक्त आमचा आहे. तुम्ही दिंड्या काढा, शिरले जाऊन मसनात जा, कुठं बी जा, पण दिंडी शब्द आमचा आहे. पारायण हा शब्द कुणाचा आहे? आमचा आहे. अखंड नाम सप्ताह कुणाचा आहे? आमचा आहे. अजून आहे का? दत्त जयंती आज आहे ना. हो. गाणगापूरला जाणारी माणसं पंढरपुराहून जातात पण खाली उतरत नाहीत. हा, शंकराची भक्ती करणारी माणसं चुकून सुद्धा एकादशी करत नाही. ऐका बरं काय काय, शंकराची भक्ती करणारी माणसं चुकून सुद्धा गण लावत नाहीत. पण महाशिवरात्रीचे आणि दत्त जयंतीचे सगळे सप्ते आमच्याकडे जाईल. का सांगितलं? पंगत वारकऱ्यांची लक्षात ठेवा. का वारकऱ्याची पंगत आहे? बोला नारायण स्वामी महाराज. हे कुठं आहे तेवढं दाखवा. हेच आहे. म्हणून वारकऱ्याची पंगत आहे, पुढाऱ्याची पंगत नाही. पुढाऱ्याची फिस्ट आहे. फिस्ट वेगळी. पंगत सप्ताहामध्ये असते. आता बघा पलीकडं महाप्रसाद चालू आहे. पंगत कुठे असते? सप्ताहामध्ये. फिस्ट कुठे असते? बंगल्यावर. म्हणून सप्ताहामध्ये पोळी असते, पोळी, आणि बंगल्यावर नळी. असं आहे. सप्ताहामध्ये गंध, सप्ताहामध्ये गंध, आणि बंगल्यावर घाम. सप्ताहामध्ये गजर, बंगल्यावर चुरून खायचं. सप्ताहामध्ये आग्रह. आप्पा म्हणले तात्याला लाडू वाढा. अहो नको म्हणतो तर वाढा, हो वाढा, डायबिटीज आहे वाढा. बंगल्यात तसलं नसतं. प्रत्येकानं खायचं. बोलायचं, बोललं की एक हाडूक कमी पडतंय. हे उत्तरेश्वरवर तुम्हाला माहीत नाही बरं का? तुम्हाला माहीत नाही. हो ना. आहे. आमच्याकडे नळी असती, नळी. आणि ती नळी तोंडात धरायची असती आणि वडायची. काय असते कुणाला टाकतं त्यात? वडायची, ताटात ठोकायची. जाऊ द्या. म्हणून ज्याची या बैसावे भोजना पंगती, या संगती पैसे खावे, तुम्ही ज्याच्या संगतीत जाल ना त्याच्या संगतीत तो खातो तेच खावं लागेल. जे ज्याचे जेवण त्याची आली असती दान. मग कुणाकडं काय मिळतं? पामराच्या पंगतीत गेला ना, पामराच्या पंगतीत काय मिळतं? गीता सांगते काय मिळतं. तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव भुंजते ते त्वगम पापा. हे पचनचार. ज्ञानोबाराय सांगतात ते पापिये इंद्रिय रुची सारखे करविती पापनिके
ते पापी पातके सेविती जाण. पामर लोक पाप खातात. पाप झालं का. 2 नंबर संसारी. संसारी काय खातात. संसारी लोकांना खिचडी आवडते. खिचडी म्हणजे मिश्रण कोणतं. पाप पुण्याचे खिचटे. संसारी लोकांकडं पाप पुण्याचं मिश्रण आहे. मुमुक्षुच्या संगतीत काय मिळतं. हरिकथा भोजन परवडी. हरिकथा भोजन करोनी प्रकार साधकाकडं काय मिळतं. हरिकथा भोजन परवडी विस्तार. आणि साधूकडं काय मिळतं. संताकडं काय मिळतं. तुका म्हणे ब्रह्मरसे होया करिसे भोजाना. होया करिसे भोजाना. होया करिसे भोजाना. आवाज म्हणे ब्रह्मरसे होया करिसे संताकडं काय मिळतं. संताकडं ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांची संगती लावणी मृदंग श्रुती लावणी मृदंग श्रुती टाळघोष. स्वरयंत्र नाही बरं का. आमच्याकडं अजून नाही. अजून देवानं कान चांगले ठेवलेत. मी आजारी पडलो. आजारामध्ये 2 गोष्टी माझ्या आवाजीत राहिल्या. 2 गोष्टी. एक स्वरज्ञान आणि दुसरी स्मृती. स्मृती गेली नाही. स्वरज्ञान अजून आहे. आमचे नामदेव पशामगावकर स्वराचे पक्के भयंकर बाबा. बरं का. हा सप्ताह त्यांनी चालू केला आहे. विठ्ठला वेगळ्या शब्दामध्ये सांगू का. आम्ही याचे फंडामेंटल मेंबर आहोत. विठ्ठला 1972 पासून मी आहे. जाऊ द्या माझा मोठेपणा सांगत नाही. लावणी मृदंग श्रुती टाळघोष. सेव ब्रह्म रस आवडी. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष.
एकच सांगतो, एकच. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, सरकू नका, चौबदार सरकू नका. असं आहे, जे अगोदर आल्यात ना त्यांचा घोटाळा मागच्या लोकांनी करायचा नाही. ॲडजस्ट कोणी व्हायचं मागच्या लोकांनी. अगोदर आलेल्या ॲडजस्ट नाही व्हायचं. एक तर कीर्तनात लक्ष लागत नाही अगोदर. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. वास्तुशांतीला कशाचा लाडू असतो? बुंदीचा आहे ना. लग्नात कशाचा लाडू असतो? बुंदीचा. अजून सांगा? बेसनाचा. अजून सांगा? वळेव लाडू गुळाचे आमचे. रव्याचा. वळेव लाडू गुळाचे आमचे. गुळाचे. हा, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू. आणि त्याचं दुसऱ्या दिवशी काय होतं? काय होतं दुसऱ्या दिवशी? नाना सुद्रव्य. हा, ते लाडू नाही, आनंदाचे लाडू. म्हणून तुकोबाराय सांगतात, झाले संतांचे पंगती बरवे भोज, बरवे म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे निगुती. संतांच्या जेवणामध्ये गुंता नाही. संतांचं जेवण मोक्ष देणार आहे. व्यवहारातलं जेवण गुंतवणार आहे. त्याला म्हणतात सागुती. सागुती म्हणजे सामिष. मांसाहाराचं भोजन आहे का नाही? सागुती आहे, गुंतवणारं. सागुती म्हणजे 6 जणांना गुंतवणारं. सागुती पाळणारा, विकणारा, घेणारा, कापणारा, शिजवणारा, वाढणारा आणि खाना. असं आहे. आमचा भाग म्हणजे प्रसिद्ध आहे. हे उत्तर शर्मा कसं काय आले कोणाला इकडं? भाऊसाहेबांनी आणलं. हो. बरं सप्त्यात आलाय म्हणून चांगला आहे. तुम्ही आमच्या यात्रेत आला पाहिजे, मग बघा लक्षात का. जाऊ द्या. झाले संतांचे बर्वे भोजन निगोती. बर्वे म्हणजे काय? बर्वे म्हणजे रामकृष्ण नामे बर्वी मोहेली प्रेमी. तेथे रामनाम होईल घडेल भोजन. संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आला कबीर सार कबीर सार कबीर
काले सांगणार आहे आणि सेवा संपवणार आहे. आजची सेवा आहे ना थोडक्यात आहे, कारण आज नारायण स्वामीचा समाधी सोहळा आहे. आज इथं यात्रा भरते. पंचांगामध्ये नारायण स्वामीच्या यात्रेचा उल्लेख आहे. नारायण स्वामी यात्रा हिंगणगाव. म्हणून तुमचा कालवा वाढायच्या आधी आमचा कालवा बंद करायचा, नंतर तुमचा कालवा. एक काला झाला गोकुळामध्ये. गोकुळामध्ये कुठं झाला? यमुनेच्या काठावर वृंदावनामध्ये. तो काला कोणी केला? भगवान श्रीकृष्णाने. कसा केला? घ्यारे घ्यारे दही भात, वृंदावनामध्ये जो काला झाला तिथं भगवंतानी काय वाटलं? दही भात. असं आहे. येथे मिळतो दही भात, वैकुंठी तो नाही मात. घ्यारे घ्यारे दही भात. वृंदावनातला काला झाला दही भाताचा. दुसरा काला वाळवंटात झाला पंढरपूरला. वृंदावनातला काला कोणी केला? भगवान श्रीकृष्णाने. पंढरपूरचा कोणी केला? एकच टाळी पेटली चंद्रभागी एकच टाळी झाली चंद्रभागा. गोकुळात कोणी वाटलं? आम्हा देतो पंढरीनाथ. पंढरीत कोणी वाटलं? माझा ज्ञानराज गोपाळा. मग देहूतला आपला हे गोकुळातला काला दही भाताचा आणि पंढरपूरचा काला लाहीचा. हा लाहीचा काला आमची फडकऱ्याची पद्धत आहे. त्यावेळी सगळ्या समाजाचे मालक होते माऊली, माझा ज्ञानराज. म्हणून अजूनही पंढरपूरला फडाच्या मालकानंच काला वाटतो. असा काला झाला. सगळ्या लोकांना पंढरपुरात यायला सवड नसते, आले तर राहायला सवड नसते.
कुणी राहायचं पंढरपुरात पौर्णिमेपर्यंत. मग गावोगावी सप्ते सुरू झाले. त्या सप्त्यामध्ये शेवटी काळा झाला. ज्ञानेश्वर वैकुंठवासी नामदेव शामगावकर आणखीन एक 50 वर्ष आहे बरं का. नाव घ्यावं लागेल. वैकुंठवासी नामदेव शामगावकर आणि वैकुंठवासी विठ्ठलदादा उपाळेकर, बरोबर. उपाळेकर दादा नामदेव दोघांनी हा सप्ताह चालू केला. बघता बघता 50 वर्ष गेली. यंदा ग्रामस्थांनी याला भव्य स्वरूप दिलं. न मिळणारे महाराज आणले. शेखर महाराज मोठा सप्ताह झाला. त्यामध्ये आपला शेवटचा माझ्याकडं मान दिला. असू दे, म्हातार मराई झाले आपलं. तुका म्हणे ते होतो मी दुबळा आले या कपाळात थोडे. दुबळा म्हणजे काय? आले या कपाळात थोडे भाऊ म्हणजे काय? या सप्ताहामध्ये जे 7 दिवस राहिले त्यांच्यापेक्षा थोडं, आणि जे अजिबात आले नाही त्यांच्यापेक्षा जास्त. तुकाराम इथं नारायण स्वामी समाधीच्या रूपानं जिवंत आहेत. ही संजीवत समाधी आहे. ज्ञानोबरायासारखी, आणि ज्ञानोबरायाच्या काळात जे 700 वर्ष झाली. नारायण स्वामींनी समाधीला बसताना सांगितलंय, जोपर्यंत माझ्या समाधीवरचा वेल बघा मागं जाऊन, चमेलीचा वेल जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मी या गावात आहे. त्यांचं वास्तव्य आहे. म्हणून अशा साधूच्या समाधीच्या योगाचा हा सप्ताह आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आला सवी रसाळ तुका म्हणे आला, तुका म्हणे आला, तुका म्हणे आला, कमने आला, कमने आला, कमने आला, कबीर करावे भोजना निवृत्ती, करावे भोजना निवृत्ती,
कीर्तन करायला डॉक्टरनी परवानगी दिलेली नाही. ते म्हणले कीर्तन करू नका. पण आमच्या भागात एक म्हण आहे, आरडून पोळी आणि चोरून तूप. असे चोरून चालले बरं का. दोन कारण आहेत. एक म्हणजे यांचं 50 वर्ष. दुसरं कारण ही सेवा लोकांची नाही, साधूची आहे. म्हणून म्हणलं एक तासभर करायची. विठ्ठल जय जय सिंके लावियले तुरी होतो तिघा तुम्ही वाहातीच्या धारा गारलो मने हाती तो का अधिकावने ध्येय का तुम्ही वाले घंटे दैला कृष्णा मने अवघा जने प्रकाश सारा वाटोई दिया ब्रह्मादिका उत्तम लोकारा मने भूमंडळी आने हातुले बोलिलेले कुरे वेडे वापुरे उत्तरे महाराज नाही विचारिता अधिकार महाराज ज्ञानेश्वरा राजा पाया पैकी रामकृष्ण बोला बोला हो बोला तिला बोलू नका. सुत हरिभक्तीपर्यंत पंढरनाथजी महाराज मासुर्णेकर यांनी अविरत 50 वर्ष सेवा केलेली तेही उपस्थित आहे. त्यांनी पुढे घ्या, त्यांनाही पुढे घ्या. कुंडली कवरदा श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु नारायण स्वामी महाराज की जय.